नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंडे न उकडता बनणारी ही सोपी, झटपट आणि चवदार अंड्याची रेसिपी. ही अगदी नवीन रेसिपी आहे जी तुम्हाला खूपच आवडणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे एकाच आकाराच्या 3 वाट्या घेतल्या आहेत. तर तुम्ही जितके अंडे हवे असतील तितक्या वाट्या घेतल्या तरी चालेल. तर याला अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या वाट्या आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. तर सर्व वाट्यांना मी तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून अंडी या वाट्यांना चिपकणार नाही, अगदी अलगद निघेल. तर संपूर्ण वाट्यांना मी तेल छान असं लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अंडे फोडून घालायचे आहेत. तर 3 अंडे मी यामध्ये फोडून घालणार आहेत. नेहमी त्याच पद्धतीने अंड्याची रेसिपी करण्याऐवजी तुम्ही ही नवीन पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूपच आवडणार आहे. एकदा जर बनवली तुम्ही याच पद्धतीने बनवणार आहात याची मी गॅरंटी देते. खूपच छान याची टेस्ट लागते. आता सर्व अंडे मी व्यवस्थित यात फोडून घातलेले आहे आणि आता आपण यावरती मीठ देखील घालणार आहोत. यामुळे अंड्याला खूपच छान अशी टेस्ट येते. चिमूटभरच मीठ आपल्याला सर्व अंड्यांवर व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आणि याची टेस्ट अजूनच वाढवण्याकरता आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर देखील घालायची आहे. आपण जेव्हा अंडे उकडतो तेव्हा आपल्याला मीठ वगैरे काही घालता येत नाही, त्यामुळे त्यापेक्षा जास्त याची टेस्ट खूपच छान लागते. आता कढईमध्ये मी तांब्याभर पाणी घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवायची आणि त्यावरती जी आपण ताटेमध्ये अंडे ठेवलेले आहेत वाट्यांमध्ये घालून ते यावर ठेवायचे आहेत आणि फक्त 5 ते 7 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याला वाफवून घ्यायचं आहे. खूपच छान हे अंडे आपले तयार होतात. यावर झाकण ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं आपण हे साईडला ठेवून देणार आहोत. तर आता मसाला तयार करून घेऊया. तर इथे 4 कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, आलं, लसूण आणि इथे मी थोडंसं खोबरं देखील घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली. आता हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं. अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी कांद्याला आणि टोमॅटोला छान असं पाणी सुटतं. त्यामुळे मसाला छान असा बारीक असा करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता अंडे देखील छान आपले शिजलेले आहे. 5 मिनिटं झालेले होते. चेक करून बघूया. तर चाकूच्या साहाय्याने मी चेक करून बघत आहे. तर चाकू घालून बघायचं आहे. समजा चाकूला जर चिपकलं नाही तर समजायचं आपलं अंडे परफेक्ट शिजलेले आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. तर कढईमध्ये तेल घालायचं आहे मसाला परतण्याकरता. तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेऊयात. तर तेजपत्ता, बाकी सर्व जे तुमच्याकडे असेल ते खडे मसाले यात घालून घ्यायचे. ते मी वेलची, हिरवी वेलची, त्यानंतर मिरे घातलेले आहेत, दालचिनी घातली. तुमच्याकडे जे असेल ते घातले तरी चालेल. आता यामध्ये जिरं देखील घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जो मसाला मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो घालायचा आहे. ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. अंडे उकडवण्याकरता वेळ देखील लागतो, पण ही रेसिपी अगदी झटपट बनते. त्यामुळे घाईच्या वेळेमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. खूपच छान याची टेस्ट लागते. आता सर्व मसाला यात घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मसाले अगोदरच घालत नाही आहे. आपण जो मसाला घेतलेला आहे तो थोडासा कच्चा घेतलेला आहे, त्यामुळे सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. तर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर हळद देखील घातली आहे. थोडीशी धना पावडर येथे घेतली अर्धा चमचा. त्याचबरोबर गरम मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला परत परतून घ्यायचं आहे. मसाला अगदी छान असा शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण कांदा, टोमॅटो सर्व इथे कच्चंच वापरलेलं होतं. त्यामुळे मसाला छान शिजवायचा आहे. कोणतीही भाजी शिजवताना त्याचा मसाला अगदी परफेक्ट शिजणं खूप महत्त्वाचं आहे, तरच भाजीला छान अशी टेस्ट येते. आता हे याला झाकण ठेवून मी 5 ते 10 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहे. तर मसाला शिजतोय तोपर्यंत आपण अंडे बघूया. तर अंडे छान थंड झालेले. आता याच्या कडा सोडवून घ्यायचे आहे आणि आपले हे अंडे बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर माझ्या इथं मोठ्या वाट्या होत्या, तुम्ही छोट्या वाट्या घेतल्या तरी काही हरकत नाही. छोटी वाटी घेतली तर थोडासा छोट्या आकाराचा आपला ह्या शेप तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अलगद आपलं अंडं निघून आलेलं आहे, कारण आपण याला तेल लावलेलं होतं. तर नेहमीच त्याच पद्धतीने अंड्याची भाजी बनवण्यापेक्षा तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. खूपच छान टेस्ट लागते आणि यामधील हे जे अंडं आहे ते खूपच टेस्टी लागतं. असंच देखील तुम्ही खाऊ शकता. तर मी जेव्हा बनवते तेव्हा माझी मुलं हे असंच खाऊन घेतात, त्यामुळे मला जास्तच करून ठेवावं लागते. आता ही काढून ठेवलेले आहेत मी सर्व. मसाला देखील छान असा ड्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि परत असं परतून घ्यायचं आहे. आता याची टेस्ट अजूनच वाढवण्याकरता मी यात थोडंसं बटर घातलेलं आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. परत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटोपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे.
तर अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये छान आपला मसाला मस्त तयार झालेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी घातलं की त्याची टेस्ट खूप छान अशी लागते. आपल्याला जशी घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी असेल तसं आपण यात पाणी घालायचं आहे. तर इथे मी गरम पाणी यामध्ये घातलेलं होतं. परत मसाला छान असा परतून घेतलेला आहे. थोडंसं पाणी यामध्ये मी अजून घालणार आहे, कारण जास्तच घट्ट ग्रेव्ही अशी दिसते, त्यामुळे थोडंसं पाणी मी अजून घालणार आहे आणि झाकण ठेवून याला छान असं उकळवून घेणार आहे. तर उकळवून घेतलेलं होतं. खूप छान अशी तरी देखील आलेली आहे. जे अंडे शिजवून ठेवलेले होते ते यात घालून घ्यायचे आणि परत असं छान परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मसाला ग्रेव्ही दिसत आहे. खूपच छान या रेसिपीची टेस्ट लागते. नेहमीच त्याच पद्धतीने अंड्याची रेसिपी बनवण्यापेक्षा तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान याची टेस्ट लागते आणि यामधलं जे अंडा आहे ते खूपच टेस्टी लागतं. तर नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. यावर गार्निशिंग करता मी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही यामध्ये कसुरी मेथी घातली तरी चालेल. खूपच छान टेस्टी यामध्ये त्याची उतरेल. आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे. बघता क्षणी खायची इच्छा होईल अशी आपली रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये अंडा मसाला मिळतो त्याचप्रमाणे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.